नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 29 जुलै 2026. तर या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक सेवा या करत असतो. अगदी महिनाभर आधीपासूनच आपण सेवेला सुरुवात करत असतो. पण कोणतीही सेवा केली तरीही आमचा संकल्प पूर्ण होत नाही. काही अडचणी असतील तर त्या अडचणी कमी होत नाही. असं होत असेल तर त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत काहीच शक्य नसेल तर रोज फक्त आपल्याला 5 मिनिटं ही एक सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने आपल्या सर्व गोष्टी या मनासारख्या होतील. तर कोणती सेवा करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत या सेवेची देखील अनेकांनी सुरुवात केली असेल. यासोबतच नित्यसेवा चालू आहे आणि प्रत्येकाला त्या सेवा करणं शक्य होत नसतं. काही जण गुरुचरित्राचं पारायण करतं, तर काही जण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असतं, तर कोणी संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करत असतं, तर काही ज्या जमतील त्या सेवा आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त करत असतो. आणि या सगळ्या सेवांसाठी थोडाफार का होईना वेळ लागतो आणि प्रत्येकाला ते शक्य नसतं. कोणी जॉब करणारी व्यक्ती असेल, एखादी स्त्री जॉब करणारी असेल, ती सकाळी लवकर घरातून बाहेर पडते आणि संध्याकाळी खूप उशिरा घरी येते, तर तिने काय करावे? इच्छा असून देखील आपण सेवा आपल्याकडनं होत नाही, आपण करू शकत नाही. एखादा दिवस सेवा चुकली किंवा एखाद्या दिवशी सेवा करायचं लक्षातच राहिलं नाही, तर सेवा करायला लागलं की अडचणी येतात. मग अशा वेळी आपण काय करावे? तर बघा, यावेळी आपण ज्यांना कोणाला सेवा करणं शक्य होत नसेल, जॉबमुळे किंवा छोटी मुलं असतील, तर त्यामुळे जर सेवा करणं शक्य नसेल, तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. नामस्मरण ही देखील सर्वात मोठी सेवा मानली जाते. आपण पारायण का करत असतो? तर मंत्रस्तोत्र का करत असतो? पठण करतो तेव्हा आपल्याला ती पॉझिटिव्हिटी ही आपल्या मनामध्ये सेवा केल्याने आपल्यामध्ये देखील पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या मनातले जे काही नकारात्मक विचार असतील, आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचारांनी घर केलं आहे, तर ते हळूहळू तुटून जातात. त्याचा प्रभाव कमी होतो. मनामध्ये उत्साह निर्माण होतो आणि महाराज हे आपल्याला कुठून ना कुठून मदत करत राहतात. भोग कोणाचेही संपत नाही आणि गुरुपौर्णिमेपर्यंत काहीही करणं शक्य नाही, तर फक्त नामजप तुम्ही करू शकता. कितीही टेन्शन असेल, तुम्ही प्रवास करत असाल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता. अगदी तुमच्या जॉबच्या ठिकाणी देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. अगदी घरातच बसून तुम्ही नामस्मरण केले पाहिजे असं काही नाही, तर तुम्ही प्रवासामध्ये नामस्मरण करू शकता. अगदी तुम्हाला जॉबच्या ठिकाणी जर थोडाफार वेळ मिळाला तर तेव्हा देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, संकट हे असतातच आणि त्यातून मार्ग काढायचा असतो. तुमची इच्छा नाही सेवा करायची, तर फक्त नामस्मरण करा. सेवा केलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सेवा नाही केली तरीही काही हरकत नाही, पण तुम्ही नामस्मरण करू शकता आणि हीच नामस्मरणाची ताकद तुमचे विचार बदलतील, नकारात्मकता कमी करेल आणि नक्कीच आयुष्यामध्ये चांगलंच घडेल. नामजप केला तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होतील. तुम्हाला जशी जमेल तशी सेवा तुम्ही या निमित्त तुम्ही करा. तसेच स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला एका बैठकीमध्ये जर पारायण करणं शक्य नसेल, तर अगदी तुम्ही दिवसभरामधून 2 वेळा किंवा 3 वेळा देखील तुम्ही पठण करू शकता. कोणत्याही प्रकारचे नियम नाही. म्हणजेच की एका बैठकीतच करायला हवं असंही काही नाही. फक्त तुम्ही मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे या सेवेमध्ये. असंही आपण कोणतीही सेवा जेव्हा करत असतो, तर सेवा चालू असेपर्यंत आपण मांसाहार हा वर्ज्यच असतो. बस इतकाच नियम आहे आणि तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही करू शकता. पण आवर्जून सर्वांनी सेवा करा. कोणतंही पारायण शक्य नसेल तर तुम्ही नामजप करा.